पाहू शकता तुम्ही इथे आपले मासे फ्राय झालेले आहेत, छान असे कुरकुरीत मस्तपैकी। आता मासे मी हे कशा पद्धतीमध्ये फ्राय केलेत तर ती आपण रेसिपी आता पाहूयात। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे मी मासे आणलेले आहेत। हा कर्ली मासा आहे आणि ही रावस आहे। तर आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत। मासे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण यावरती लिंबू पिळून घेऊया। इथे आपण लिंबू पिळून घेतलेले आहे, अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता आपण यावरती मीठ घेऊया। मासे फ्राय करायचे असले ना का लिंबू मीठ लावून घ्यायचं। हे मासे कितपत आहेत त्या अंदाजाने आपण इथे मीठ घ्यायचं। इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। हे लाल तिखट आहे आपलं घरगुती, 2 चमचे घेते। हे मसाल्याच्या डब्यातले चमचे आहेत। आता तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे त्या अंदाजाने तुम्ही इथे लाल तिखट घेऊ शकता। इथे आपण हळद घेतोय, 1 चमचा हळद घेतले। इथे काश्मीरी पावडर आहे, म्हणजे काश्मीरी लाल मिरचा मसाला आहे तो। मी 1 चमचा धने पावडर घेतली आहे। ते जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा। इथे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। आलं लसूण पेस्ट पण अशी सर्व लागली पाहिजे ना। इथे साईडला हे कर्ली मासा आहे आणि हा रावस मासा आहे। आपण इथे आता हे सर्व मासे असे मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। जर तुम्हाला लगेच खायचे असले तरी तुम्ही लगेच खाऊ शकता, असं काही नाही। मासे ताजे असले ना की त्याची चव एकदम भारी लागते। चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व आपण मसाले लावून घेतले आहेत माशांना। आलं लसूण पेस्ट जरूर लावा। आलं लसूण पेस्ट लावली ना माशांना तर मासे खायला एकदम रुचकर लागतात आणि छान लागतात। बघा तुम्ही एकदा असं करून। आणि आपण आता हे अर्धा तासासाठी मासे मॅरिनेट करायला ठेवून देऊयात। मी इथे अर्धा तास झालेला आहे। अर्धे रावस मासे बाजूला काढले, अर्धे कर्ली मासे बाजूला काढलेले आहेत। आता आपल्याला फ्राय करायचे आहे। ते मासे फ्राय करण्यासाठी मी इथे रवा घेतलाय, अर्धा चमचा त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ। आता आपल्याला हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपला नेहमीचा मासे फ्राय करण्याचा पॅन इथे ठेवलेला आहे, तेल टाकलंय, तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण एक एक करून मासे सोडूयात। सगळ्यात पहिले इथे मी कर्ली मासा घेते आणि मासे फ्राय आता जेवढे आम्हाला लागतील तेवढेच मी फ्राय करून घेते। बाकी उरलेले जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा फ्राय करायची। मी इथे बघा आता आम्हाला खाण्यापुरते तिथे मी हे कर्ली मासे घेतलेले आहेत 4 फ्राय करायला आणि रावस मासे घेते। कर्ली मासे आणि रावस मासे आम्हाला लागतील तेवढेच मी इथे फ्राय करायला घेतलेले। आता बाकी हे बघा, आता हे जे मासे आहेत हे सर्व मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे। फ्रीजरला ठेवले तर जास्त दिवस राहतात, फ्रीजरला ठेवले तर 15 दिवस पण हे टिकून राहतात। पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे। हे बघा आता उरलेले मासे मी इथे डब्यामध्ये ठेवते आणि हे मासे आता मी फ्रीजरला ठेवून देणार आहे। आपल्याला जसे लागतील तसं आपण तळून खाऊ शकतो। इथे एक बाजू आपली झालेली आहे। ही पण ना मासे फ्राय करताना तेल चांगलं तापून द्यायचं आणि मगच मासे सोडायचे, म्हणजे कसं असे मासे ना पॅनला चिटकत नाही। आणि एक बाजू पहिले चांगली होऊन द्यायची, मगच दुसरी बाजू अशी पलटी करून घ्यायची। बघू शकता तुम्ही इथे एक बाजू चांगली झालेली आहे। आता आपण दुसरी बाजू पण चांगली अशी खरपूस फ्राय करून घेऊया। पाहू शकता इथे आपले मासे फ्राय झालेले आहेत। मी आता इथे गॅस बंद करते आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एक कमेंट करा आणि कशी वाटली मासे फ्राय करण्याची पद्धत ते कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे बघा छान असे कुरकुरीत आपले मासे फ्राय झालेले आहेत। हे बघा इथे छान असे आपले मासे फ्राय झालेले आहेत। तुम्ही पण या पद्धतीमध्ये मासे फ्राय करून खा, छान राहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।